आता आम्ही निघालो आहे जयगड फोर्टकडे. त्याआधी थोडी खरेदी करायची आहे आणि गाईडने 2-3 प्लेसेस सजेस्ट केले आहेत, तर तिकडे निघालो आहे आम्ही आता. आता आपण आहोत गुलाबी सिटीमध्ये, जयपूर पिंक सिटी. अब आए ना लाइन पे. तर मग तुम्ही बघू शकता आता समोर आहे आमेर फोर्टची भिंत, जी जगातली 3 नंबरची सगळ्यात लांब भिंत आहे. पहिली चायनाची, दुसरी कुठली होती? बरं, दुसरी कुठली तरी होती, तिसरी ही आहे. ही आता बंद आहे, पण त्याच्यावर पण रस्ता वगैरे होता, म्हणजे आहे अजून पण. तर 3 मेन जागा होत्या. एक दिवाने आम, तर त्या दिवाने खास. 2000ची साडी घेतलेली आहे. दीदी खुश. दीदीसाठी 2 शब्द. साडी दाखव. खर्च केला तो ये खुद की बाइक लेके आए हैं. अब इनको जूती पसंद आ गई है ब्लैक कलर की. ये चेक कर रहे हैं. तो उनके साथ वाले भैया, ये भैया का क्या नाम है? क्या नाम है भैया का? ये मयूर भैया भी देख रहे हैं जूती. ये हमारे चौधरी जी दिखा रहे हैं जूती. अरे तो वीडियो नहीं मंडी. ओके, तर आमची आता वाटचाल आमेर फोर्टकडून जयगड फोर्टकडे निघाली आहे. तर इथे असं मानलं जातं की जगातली सर्वात मोठी तोफ आहे. आणि त्याचबरोबर तोफ कारखानासुद्धा आहे. आणि आता हा किल्ला सगळा बघून झाला की परत आम्ही जाणार नगरगड. तिथं आम्ही सनसेट बघण्यासाठी विचार केला आहे, पण आता बघूया काय होतं. या किल्ल्याला फिरण्यासाठी किती वेळ लागतोय ते. होपफुली संध्याकाळच्या आधी कवर झाला तर बरं आहे. तर ही आहे जयगड किल्ल्यावरील जयवान तोफ. इथे व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, पण तुम्ही हा फोटो पाहू शकता. काय कट्टा नाही, खाली चूल होती. Nahargarh Fort. The king had 5 wives, so he had made 5 symmetrical bedrooms for all of us. So, and also from terrace there is a stair in each of these apartments. So the queens won't fight with each other that the king don't give me time. That's And why. other thing. तर आम्ही आता आहे माधवेंद्र पॅलेसच्या टॉपवरती. आणि हा पॉईंट मोस्टली फेमस आहे ओल्ड जयपूर सिटी व्ह्यू आणि त्याचबरोबर सनसेटसाठी. इथून तुम्हाला सनसेट एकदम मस्त दिसेल आणि रात्रीचा व्ह्यू पण बघण्यासारखा आहे. कसं वाटतं प्रज्वल? चांगलं तर वाटतं. काय वन टाइम व्हिजिट करण्यासारखं आहे जागा. पण लई गर्दी आहे. महत्वाचं हे आहे की जेवण कसं आहे, जेवण कुठे करायचं ते पण महत्त्वाचं आहे. ते आमचा म्हणजे ज्वलंत प्रश्न आहे. खूप दिवसात म्हणजे सकाळपासून आम्हाला जाणवलंच नाही. जसं की सत्ताधारी किंवा पॉलिटिशियन लोकांना जनतेचे प्रश्न जाणवत नाही. साहेबांनी काहीतरी इनिशिएटिव्ह घेऊन काय नाही आता एनर्जी नाही मला लागत काय अजिबात. कुठेतरी जेवणाची व्यवस्था करावी
आणि परत सोडावं म्हणजे आमचा आजचा प्रवास इथं संपत. मला असं वाटतंय की मी साताऱ्याच्या गाडी फिरायला गेलो असतो तर तिथं मला सातारा गाव दिसते, तिथं नाव लिहिलेलं आहे. भावा तू साताऱ्याचा विषय काढला. हे बघा डोळ्यात पाणी आलं, हे दिसते डोळ्यात पाणी आलं. बॅडीत माणसं. आमच्या अजिंक्य ताऱ्याहून 4 भिंतीहून असाच व्ह्यू दिसतो सेम. हं. ह्याच्यापेक्षा भारी इव्हन फक्त सातारा सिटी एवढी मोठी नाही आणि पण मस्त आहे सातारा. माझ्या पीजी मध्ये गुरगाव मधल्या टेरेसवर गेलं असंच व्ह्यू दिसतं सेम. मग काय म्हणायचं, आपण 50 रुपयातून टेरेस ही बघायला आली. आम्ही घराच्या लाईटी बघायला आलेलो आहे. भारी दिसते का? दुसऱ्याच्या घरातल्या लाईट. बाहेर आहे खऱ्या जगात आहे खऱ्या. तर आमच्याचे स्पॉट सगळे फिरून झालेले आहेत आणि आम्ही आता जयपूरचे ऑथेंटिक म्हणजे राजस्थानची ऑथेंटिक डिश दाल बाटी चुरमा ते खाण्यासाठी जाणार आहे. पण त्याच्या आधी थोडं आम्ही काहीतरी खाऊन घेऊ सध्या, कारण की भूक खूप लागलेली आहे आता तर. हाऊस दो जोश. जोशीज हाय सर हाय. काय खायला लागला? लागले आम्ही चना चोल चना चोर आणि बेळ बेळ घाला लावलो. अंगात एनर्जी नाही अजिबात. सकाळपासून काय खाल्ले का रे? तरी पण एनर्जी आहे. हं? आहे की कुठली energy? एनर्जी आहे मर्दा? काही एनर्जी नाही आहे अजिबात. कुछ भी एनर्जी नाही बची. सब खतम आहे. पाठ दुखायला लागलं असं चालून चालून पाय पण दुखायला लागले. काय काय दुकानात काय करून झाले. पाणी नाही, जेवण नाही. जेवणाचं विसरलोच आपण. तर मला कॅमेरा दिसते. येऊ काय गाडी? तर थांबवायला तरी कुठे येणार आहे? ते काय थांबवायला लागलं. लय खडा रस्ता आहे हो. वर चढताना कसलं होईल? आणि त्यातली दगड आहे ती ना, डांबरी असतं तर काय नव्हतं. दगडांची भीती वाटते. अजून खाली जायला तिकडं नाही खाली जायचं आपल्याला. तिकडं खाली जायचं, तिकडं जायचं डायरेक्ट. आता आम्ही आलो आहे थाली अँड मोर या रेस्टॉरंटमध्ये. हे इथलं फेमस रेस्टॉरंट आहे. बेसिकली जी आपली राजस्थानी थाळी आहे, दाल बाटी चुरमा. तर आता इथं वेटिंग आहे, त्याच्यामुळे थांबलो आहे आम्ही. आणि बिचारा प्रज्वल तिथं उभा आहे, दिसणार नाही यातनं. दिसणार नाही. ठीक आहे, समजून घ्या. झालं बस.